सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच अमित शाह यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करावे या मागण्यांसाठी ठाण्यातील विविध राजकीय पक्ष, दलित पुरोगामी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला। या मोर्चामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते। दरम्यान यावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी हे आजचं आंदोलन सुरू केलं असून यापुढे जर का कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन राज्यभर होईल असा इशारा त्यांनी दिला आहे। परभणी येथे दत्ताराव पवार या समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती दगडफेक करून संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली होती। त्यांच्यादार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचे चित्रीकरण करणारा सोमनाथ सूर्यवंशी या तरुणास अटक करून बेदम मारहाण करण्यात आली। त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंबेडकर ही फॅशन झाली आहे असं विधान यावेळी केलं होतं। या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये 72 बुद्ध विहारांशी संबंधित लोक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्थांचे प्रतिनिधी, दिव्यांग देखील सहभागी झाले होते। यावेळी मोर्चाकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा विजय असो, राजर्षी शाहू महाराज यांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा यांसारख्या विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या। या मोर्चामध्ये ठाणे महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती भैयासाहेब इंदिसे, माजी परिवहन समिती सभापती जितेंद्र कुमार इंदिसे, राजाभाऊ चव्हाण, सुनील कांबे, सुखदेव उबाळे, भास्कर वाघमारे, आबासाहेब चासकर, पंढरीनाथ गायकवाड, विमलताई सातपुते, सुमनताई इंगळे, देवशाळा हराळे आदी सिंह, हजारो शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते। ठाणे शहरातील शिवशाहू फुले आंबेडकरी अनुयायी आज या ठिकाणी जे सोमनाथ सूर्यवंशी परभणीमध्ये 15 डिसेंबरला जे पोलिसांच्या कोविड ऑपरेशनमध्ये त्याला मारहाण झाली, जबर मारहाण झाली, त्याचा तो बेशुद्ध होऊन त्याला पोलीस कस्टडी घेतली, नंतर त्याला न्यायालयीन कोठडी घेतली, त्याच्यात तो मेला पोलिसांच्या बाबत, त्याचा खून झालेला आहे। त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे। त्याचबरोबर 17 डिसेंबर रोजी भारत देशाचे गृहमंत्री यांनी राज्यसभेमध्ये 17 डिसेंबर रोजी अपमानास्पद घृणास्पद वक्तव्य केलं। त्याबद्दल त्याचा निषेधार्थ हा मोर्चाचं आयोजन आहे। आमच्या त्याच्यात मागण्या आहे, अमित शाह यांचं मंत्रिपद काढून घ्यावं, त्याचबरोबर त्यांनी या भारतवासियांची माफी मागावी, त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत द्यावी, त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील एका माणसाला महाराष्ट्र शासनाच्या नोकरी कायमस्वरूपी नोकरी द्यावी, यासाठी या मोर्चाचं आयोजन आहे। आम्ही देशाच्या गृहमंत्र्यांनी अमित शहानी बाबासाहेबांबद्दल जे अनुद्गार काढलेले आहेत, चुकीचे भूमिका मांडलेली आहे। बाबासाहेबांनी संविधानापेक्षा देव मोठा आहे, तर देवापेक्षाही मोठा हा संविधान आहे। ज्या संविधानामुळे अमित शहा गृहमंत्री झाले, मोदी पंतप्रधान झाले। आम्ही सर्व लोक संविधानामुळे, स्वतंत्र संविधानामुळे जगतोय। त्यामुळे संविधानाचा अपमान करणाऱ्या अमित शहाचा राजीनामा मागण्यासाठी आता मोर्चा आहे।